पूरक जेवण द्यायला साधी मार्गदर्शक तत्वावरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपलं स्वागत आहे. हे धड्यात आपण शिकणार आहोत 6 महिन्याचे पोराला पूरक जेवण सुरू करण्याचं महत्त्व आणि 6 ते 24 महिन्याचे बाळाला पूरक जेवणाची मार्गदर्शक तत्वा चालू करू. पोराला जन्मल्यापासून तर 6 महिन्यापर्यंत फक्त अंगावरच पाजावा. 6 महिन्याचे पोराचा अर्थ असा नाही होत की पोराचे 6 महिन्याची सुरुवात झालीये. त्यांना 6 महिने पूर्ण करून त्याचे 7व्या महिन्याला सुरुवात झाली आहे. ये वयात पोराला फक्त अंगावरच पाजायचा नाही तर आईचे दुधासंग घरात शिजलेला पोषक जेवणही पोराला द्यायला पाहिजे. हे जेवणाला पूरक जेवण सांगतात. हे 6 ते 24 महिन्याचे पोराला द्यायला गरजेचं आहे. पोराला उंच, निरोगी आणि हुशार बनवायला याची बहु गरज आहे. वयाचे 6 महिन्यात पूरक जेवण सुरू करण्याचं बहु महत्त्व आहे. नाहीतर पोराचे वाढीव आणि विकासावर परिणाम होईल. मग उंच वयात पोर जाड जेवण जियाला कटाळा करण्याची शक्यता असते. तेव्हाच पूरक जेवण अंगावर पाजायला मदत करीत. तेव्हाच कमीत कमी 2 वर्षापर्यंत अंगावर पाजायला पाहिजे. प्रकार, सुसंगतता आणि पूरक जेवणाचं प्रमाण पोराचे वयानुसार बदलातं. प्रत्येक वयासाठी वेगवेगळ्या शिफारशी आहेत. तेच मालिकेचे दुसरे ट्युटोरियल मध्ये त्याची सगळी चर्चा केली आहे. आता सगळ्या वयोगटातील पूरक जेवण द्यायला महत्त्व मार्गदर्शक तत्वावर चर्चा करू. कुठल्याही नवीन पदार्थ सुरुवातीला पोराला वेगळा द्यायला पाहिजे. मगून हा पदार्थ वेगळ्या पदार्थासंग एकात केला पाहिजे. पोराला एखाद्या विशिष्ट पदार्थाचं वावडं आहे का याचं मूल्यांकन करायला या मदत करील. बेस पोषणासाठी वेगवेगळ्या प्रकारचा पदार्थ खायला पाहिजे. रोज चौथे दिवशी पोराचे जेवणात नवीन पदार्थाची भर घाल जा. आधी दिलेले जेवणात 1 चमचा नवीन पदार्थाची देऊन सुरुवात करा. रोज वज त्याचं प्रमाण वाढवा. सगळं 8 खायच्या गटामधील पौष्टिक गट आणि वज द्यायला पाहिजे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आन गट म्हणजे अंगावर दूध पाजणं. वेगळं खायचे गटासह रोज त्याचा समावेश करायला गरजेचा आहे. दाणं, मुळं आणि कांद हा दुसरा खायचा गट आहे. उसळ, बी आणि मेवा ह्यो तिसरा गट आहे. चौथा गट आहे दुधाचं पदार्थ. 5वा गट मांस, मासं आणि कोंबडी. 6वा गट अंडी आहात. 7वा गट आहे जीवनसत्व अ ने समृद्ध फळं आणि भाज्या. 8वा गट वेगळी फळं आणि भाज्या आहात. तसा पाहता पोराचे आहारात सगळी 8ही खायचे गटाचा समावेश आलेला पाहिजे. जर एखादे पोराचे जेवणात या गटातील पेक्षा कमी गट असतील तर ही एक गंभीर समस्या आहे. ते लगेच बेस केला पाहिजे. काही पोराला दूध कवाच मिळत नाही. त्याचे जेवणात रोज उरलेले 7 गटातील खाद्य समाविष्ट करजा. तसाच त्याला रोज 500 मिलीलिटर जनावरांचं दूध आणि 2 भूळ जेवण द्यावा. बाळाला दूध पाजण्याच्या आधी जनावरांचे दूध रोज उकळवा. आता आपण पोराचे जेवणात नवीन खायचं गट जोडायचा क्रम याविषयी चर्चा करू. आईचे दुधासंग पहिल्या 6 गटांमधून पूरक जेवण द्यायला सुरू करू.
वयाचे 6 महिन्यांना पोराला बहु प्रमाणात पोषक द्रव्य द्यायला पाहिजे. तथापि आंधीचे काळात दिल्या जाणाऱ्या जेवणाचं प्रमाण कमी असातं. म्हणूनच पहिल्या 6 गटातील पौष्टिक जाड पदार्थ देता येतील. ह्यो पदार्थ प्रथिन आणि बेसमेंट यासारखे पोषक द्रव्यानं समृद्ध असतात. पोराची उंची आणि स्नायूच्या विकासासाठी त्या महत्वाचा आहे. पोराचे मेंदूच्या विकासासाठी बेसमेंट महत्वपूर्ण आहे. हे पदार्थाचे मंगून भाज्या आणि फळा द्यायला सुरू करा. भाज्या आणि फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजाभू असतात. तथापि ते पहिले 6 गटातील प्रथिन आणि चरबीनी भू नसतात. म्हणूनच वजन वाढण्याचा थांबणं नाही तर कमी होणं ह्या टाळण्यासाठी त्या उशिरा सुरू केल्या जातं. तसाच फळा चवीला गोड असतात. ह्या महत्वाचा आहे का गोड चव अनुभवायच्या आधी बारीक पोरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चवी अनुभवलेल्या असायला पाहिजे. वेगवेगळ्या चवी अनुभवल्यामुळं पोरांना बहु पदार्थ घेण्यास मदत होईल. यामुळं मंगून ते उलाच खाणारा पोर व्हायला शक्यता कमी असते. तवाच इतर सगळ्या प्रकारच्या पदार्थाचा जेवणात समावेश केल्यावर पोराचे जेवणात फळाचा समावेश केला पाहिजे. दिवसातून एकदा नाही तर 2दा ताजी, हंगामी ते ठिकाणाची फळं द्यायला सांगतात. रोज जेवणा मंगून मंथूर फळा देता येतात. फळाचा घट रस रोजच्या जेवणात भेळवायचा नाही. हे वयोगटासाठी फळाचा रस वापरायला चांगला नाही. यात घरची आणि तयार केलेली दोन्ही प्रकारच्या फळाचा रस मिसळला आहे. ध्यानात ठेवा, 2 वर्षापर्यंत अंगावरच पाजत राहा. कडक जेवण पोराला द्यावू नका, त्याच्यामुळं पोराला घुसमटल्यासारखं होऊ शकतं. अख्खा मेवा, द्राक्षे, चणं आणि कच्ची गाजराचं तुकडं ह्या द्यावू नका. ताजा शिजलेला घरचा जेवण स्वच्छपणे तयार केलेला पोरासाठी चांगला आहे. जर पोराचा जेवण साचवायचा असेल तर कृपया आमचे सेफ स्टोरेजवरील ट्युटोरियल बघा. सोयीची तयारी आणि पोराचा जेवण देण्याविषयी हेच ट्युटोरियलमध्ये चर्चा आहे. कृपया अजून माहिती करण्यासाठी आमचे संकेतस्थळाला भेट द्या. जेवणासोबतच उकळून गार केलेला पाणी देखील 6 महिन्याचे पोराला दिला जाऊ शकतं. दिवसातून 2 वेळा 30 ते 60 मिलीलीटर पाण्यानं सुरू करा. ह्याच प्रमाण गरम वातावरणात आणि पोराला लागल तेवढा वाढवा. आईचा दूध आणि पाणी ह्या पोरासाठी चांगला पेय आहे. तथापि त्याची चांगली वेळ असायला पाहिजे. जेवणाच्या आधी पोराला आईचा दूध नाही तर पाणी देऊ नका. भुकेलेला पोर नवीन पदार्थ खायची शक्यता असते. जेवणाचे 20 ते 30 मिनिटांआधी नाही तर मंगून पोराला आईचा दूध नाही तर पाणी देऊ शकतात. पोराची वाढ चांगली होण्यासाठी पुरेसा पूरक जेवण द्यायला पाहिजे. याचबरोबर आपण ट्युटोरियलच्या शेवटापर्यंत आलो आहोत. ही स्क्रिप्ट पद्मा वाघ यांना अनुवाद केली आहे आणि याच्यासाठी आवाजही पद्मा वाघ यांनाच दिला आहे. भाग दिल्याबद्दल धन्यवाद.